ओबीसीचे जिथं जिथं मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले. तर सांगू कारण कोणी सांगितलंय मला, तो 30 वर्षाचा कार्यकर्ता आहे भाजपचा, अस्सल नेता आहे. तो म्हणतो आता मला ओबीसीचे चिल्लर नेते नसते का ते गावातले, ते येऊन म्हणतात तुम्हाला काम देऊ का, आमच्या पालकमंत्र्याला सांगू. आणि तो म्हणला मग मी कसा का इतकं वर्ष पक्षात तुझ्या हाताने मला काम घ्यायचंय. पक्ष वाढवलेला माणूस खतखते काय तुम्ही लावलंय फडणवीशी. कसा पक्ष वाढायचा. मी तर मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय, भाजपमधले मोठमोठाले. मला सोलापूरमध्ये सुद्धा हे सांगितलंय. फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर म्हणलं आमचं नाव सांगा, उद्या मीडियात सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास. म्हणजे ओबीसीचे मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय, नांदेडला त्रास व्हायला लागलाय. आमचे पालकमंत्री होते मराठ्याचे, त्रास देतात का ओबीसीला? दाखवा बरं त्रास दिल्याला. तुमचे झाले की लगेच सोलापूरला ओबीसी मंत्री झाला लगेच त्रास होतो. असं कसं काय होतंय? ही नवीनच सिस्टम आली आहे देवेंद्र फडणवीस. मी आल्या नगरीतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्याच्या विशेष नेत्याला, सगळ्या पक्षातल्या. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय. आमचा कैलवास नाही, तुम्ही सावध व्हा.